जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे यांच्या मृत्यू प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासंदर्भात आजपर्यंत झालेल्या प्रगतीबाबत पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती माध्यमांना दिली। दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी पहाटे लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये 12 वर्षाच्या विद्यार्थिनीचा जो काही दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या घटनेच्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी अबॅटमेंट टू सुसाईड सोबतच अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची घटना कळाल्यापासूनच लातूर जिल्हा पोलिसांनी त्या घटनेच्या संदर्भातले सगळे पुरावे त्या ठिकाणी प्राप्त करून सर्व पुरावे त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांचे स्टेटमेंट्स त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सर्व जी काही कायदेशीर कार्यवाही आणि प्रक्रिया आहे ती तातडीने आणि अत्यंत संवेदनशीलपणे त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। सदरचा तपास दरम्यान सिटी SDPO यांनी आवश्यक असणारे जे सर्व पुरावे आहेत त्या अनुषंगाने पोस्टमार्टमच्या अनुषंगाने असतील, घटनास्थळाच्या अनुषंगाने असतील, आय विटनेसच्या अनुषंगाने असतील, या सगळ्या पुराव्यांची बारकाईने त्या ठिकाणी पाहणी करून यातला कुठलाही पुरावा सुटणार नाही अशा पद्धतीने अत्यंत सखोल आणि जलद गतीने तपास त्या ठिकाणी पुढे नेलेला आहे। या अनुषंगाने जे पीडितेचे पालक आहेत तर ते पालकांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या किंवा ज्या नातेवाईकांनी उपस्थित केल्या होत्या, काही संघटनांनी उपस्थित केल्या होत्या, त्या सगळ्या शंकांचं निराकरण करण्याचा त्याचबरोबर त्या सगळ्या शंकांचं त्या ठिकाणी समाधान करून त्याच्या आधारे तपास करण्याचा आणि तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। या गुन्ह्यामध्ये जे 2 आरोपी होते त्या दोनही महिला आरोपींना अटक करण्यात आली होती। त्या महिला आरोपीची त्या ठिकाणी 4 दिवस पोलीस कस्टडी घेऊन सुद्धा तपास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे करत असतानाच दिनांक 7 जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय लातूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी सुद्धा सदरच्या संवेदनशील प्रकरणामध्ये या पीडितेचे जे पालक आहेत त्या पालकांची भेट घेतली होती आणि त्या अनुषंगाने जे पालकांनी एक विनंती केली होती की सदर जी घटना आहे ही मुलीशी संबंधित आहे आणि महिला वसतिगृहातील घटना असल्यामुळे या गुन्ह्याचा जो तपास आहे तो महिला अधिकाऱ्यांनी करावा किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावा अशी त्यांनी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती। त्या अनुषंगाने तशा सूचना प्राप्त झाल्या होत्या। लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये DYSP महिला दर्जाचे अधिकारी नसल्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं नांदेड येथील ऍडिशनल SP श्रीमती अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT ची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे तो पुढील तपास या SIT च्या जे अध्यक्ष आहेत अर्चना पाटील ऍडिशनल SP भोकर यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास पुढे केला जाईल। अध्यक्षांनी या तपासाच्या अनुषंगाने त्यांच्या पथकाची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे ज्यामध्ये DYSP नरवाडे त्याचबरोबर एक महिला API, एक पुरुष API आणि 4 अंमलदार ज्याच्यामध्ये महिला अंमलदार, पुरुष अंमलदारांचा समावेश आहे अशा पथकाची त्या ठिकाणी त्यांनी आदेश केलेला आहे आणि SITच्या ज्या अध्यक्ष आहेत या आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजपासून पुढे जो तपास आहे तो तपास त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि निगराणीखाली होणार आहे। हा तपास होत असताना लातूर जिल्हा पोलिसांकडून या पथकाला आवश्यक ते सगळं सहकार्य या तपास कामी या ठिकाणी दिले जाणार आहे। लातूर पोलिसांनी किती प्रमाणात यामध्ये तपास केलेला आहे? सदरची घटना ही संवेदनशील असल्यामुळे लातूर जिल्हा पोलिसांनी अत्यंत जलद गतीने हा तपास त्या ठिकाणी केलेला आहे। मी सांगितलं तसं की कायद्याच्या कसोटीवर सर्व पुरावे आणि हा तपास यशस्वी ठरावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्यामुळे जे तपासी अधिकारी आहेत त्या तपासी अधिकाऱ्यांनी आमच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये जलद गतीने तपास करून जवळपास 70 ते 80% या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास पुढे नेलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे पालक आणि त्यांचे नातेवाईक किंवा वेगवेगळ्या ज्या संघटना होत्या त्यांच्या सुद्धा ज्या ज्या काही शंका उपस्थित केलेल्या होत्या त्या सगळ्या शंकांचं सुद्धा निराकरण करत हा तपास त्यांनी पुढे नेलेला आहे। आणि कोणती पिढी म्हणून आपण त्याच मार्गावर त्या घटनेचं
पैसा संबंध आहे का काही निष्पन्न झालं? ती जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये तोही पीडित त्याच गावचा आहे आणि घटना नवोदयमध्येच घडलेली आहे, परंतु त्या घटनेचा आणि ह्या घटनेचा तसा संबंध नाही. हा योगायोग आहे परंतु तसा संबंध नाही. म्हणजे आपल्या तपासाच्या अनुषंगाने काही संबंध नाही. सर, महाराष्ट्रात तरी घटना गेली, कुटुंबाला संरक्षण वगैरे द्यायची आणि वाटते तिथे गरज आहे. ते तर परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार तशी जर आवश्यकता वाटली तर कुटुंब भयभीत आहे. बरोबर आहे. कसं असं एक लक्षात घ्या की याच्या अनुषंगानं जर त्यांना तसं वाटत असेल तर आता ते आरोपी ज्या कोणी आहेत त्या आरोपींकडनं जर त्यांना भीती असेल किंवा त्या आरोपींकडनं जर त्यांना काही होणार असेल तरचा हा विषय. आता जर आरोपी आहेत ते जेलमध्ये आहेत, दोन्ही महिला आरोपी जे आहेत त्या, आणि त्यांना अजूनही एनसीआर मध्ये आहेत, त्यांना जामीन मिळू नये म्हणून आता आपण तर प्रयत्न केले, आता एसआयटी मार्फत ते प्रयत्न होतीलच. त्यामुळे ते त्या त्या वस्तू त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरणार आहे. म्हणजे आता प्रश्न का होता तर त्यांचं कुटुंबात असं म्हणणं आहे की बरेच जे आम्ही नावं सांगितली ते अजून मोकाटच आहे, म्हणून तर मी म्हणलं ना आता तपासात निष्पन्न होईल. म्हणून संरक्षणात मिळणार का त्यांना? नेक्स्ट झालं. थँक्यू मॅडम, या प्रकरणाचा तपास आपल्याकडे देण्यात आलेला आहे. आपल्या एसआयटी पथकामध्ये नेमकं कोण कोण कर्मचारी आपल्यासोबत राहणार आहेत आणि तपासाबद्दल आपण अभ्यास केला. एसआयटी पथकामध्ये डीएसपी नरवाडे यांच्याकडे तपास ट्रान्सफर करण्यात आला आहे. मी एसआयटी प्रमुख असणार आहे. माझ्यासोबत एपीआय द्रोणाचार्य आणि महिला एपीआय केंद्रीय असणार आहेत. त्यासोबतच आमच्याकडे 6 अंमलदार असणार आहेत. त्यामध्ये 2 महिला आणि 4 पुरुष असे 6 अंमलदार आणि 2 अधिकारी अशी एसआयटीची स्थापना करण्यात आली. मॅडम, लातूर जिल्ह्यातले अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर प्रकरण आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास लातूर पोलिसांनी केलेला आहे. जवळपास 80% वर तपास झालेला. कशा पद्धतीची मदत या ठिकाणी एसआयटीला होणार आहे आणि तुमच्याकडनं त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठीचं कसे प्रयत्न असणार आहे? आता तपासाची कागदपत्र आणि घटनास्थळ आणि इतर साक्षीदारांना आम्ही व्हेरीफाय करू आणि त्यानंतर तपास पूर्णपणे प्रयत्न करू की तपास जो आहे तो योग्य दिशेने होईल आणि जो मयत मुलगी आहे तिला न्याय मिळेल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. जलद गतीनं करण्याचा प्रयत्न करू. आज कुटुंबाची भेट घेण्यात आपण आधी घटनास्थळ वगैरे व्हिजिट करू आणि त्यानंतर महिला आहेत, त्यानंतर पीआय द्रोणाचार्य आणि इतर 4 महिला अंमलदार, त्यामध्ये महिला आणि पुरुष असेल. आणि ऑर्डर देऊन टाकतो. जागृत महाराष्ट्र न्यूज, धनंजय मुस्कावाड, लातूर.